गडचिरोली जिल्ह्यात उन्हाळ्याची भाताची शेतीचे शेतकऱ्यांचे काम पूर्ण झाले असून आपण दृश्यामध्ये बघू शकतो सध्या कापणी जी आहे ते होत आहे आणि उन्हाळ्याची कापणी जी आहे ते एप्रिल शेवटी किंवा मेच्या सुरुवातीला शेतकरी करीत असतात आणि सध्या उन्हाचा तडाखा जे आहे ते सर्वात जास्त असल्यामुळे एक 7-8 दिवसा अगोदरच शेतकरी जे आहे ते कापणी करीत आहेत कारण की उन्हामुळे हातात आलेले जे पीक आहे ते खराब होण्याचे चित्र सध्या गडचिरोली जिल्ह्यात आहे कारण की भात शेती असो की मका असो जास्त ऊन लागल्यामुळे जे आहे ते गडचिरोली जिल्ह्यात अनेक भागात काळे रंगाचे रोगराई जी आहे ते लागलेली आहे आणि यात सध्या गडचिरोली जिल्ह्यात अनेक भागात भात शेतीची कापणी जी आहे ते सुरू झालेली आहे आणि एक चांगला पीक यावा यासाठी शेतकरी जे आहेत ते 3-4 महिने मेहनत घेत असतो आणि सध्या तर गडचिरोली जिल्ह्यात अनेक भागात भाताची पीक जे आहे ते चांगले आहे परंतु ऊन वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांना चिंता आहे कारण की आता एप्रिल महिन्यात 42-43 डिग्री तापमान आहे आणि मे महिन्यात तापमान अजून वाढेल का आणि जे शेतीचे कामे आहेत ते उन्हात कशा पद्धतीने करावे अशी एक चिंता शेतकऱ्यांना लागली आहे आणि सध्या शेतकऱ्यांचे जे भात आहेत ते कापल्यानंतर आदिवासी विकास महामंडळाला विकण्यात येतो आणि शेतकरी जे आहेत ते यावेळी अपेक्षा करीत आहेत की राज्य सरकारने उन्हाळी धानाचे पैसे जे आहेत ते ताबडतोब द्यावे आणि काही बोनस द्यावा आणि ज्या भागात शेतकऱ्याचे नुकसान झाले त्याची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे। कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत मेमडी इरफान, TV9 गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।